मागील भागामध्ये आपण वीरांना सलामी या गद्याच्या अनुषंगाने बघितलं की सैनिकांचं जीवन कसं असतं, सैनिकांना कशा पद्धतीनं वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि या सैनिकांच्या जीवनाचं चित्रण सर्वसामान्य माणसांपर्यंत किंवा त्यांचे जे जीवनानुभव आहे हे सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचवावेत या उद्देशाने लेखिकेने वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आपल्याला दिसते आहे. त्यापैकी एक उपक्रम आपण बघितला होता रक्षाबंधनचा. त्यांनी राखी बांधून तो उपक्रम तिथे सीमेवरती कसा साजरा केला आणि त्याचा काय अनुभव होता हे आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे. आता पुढे बघा. पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेकपोस्ट TCP आहे असं त्या 3 जवानांनी सांगितलं. भाई साहब, हमारे 34 लोग का परिवार आपके हवाले करते हैं. सिर्फ TCP तक जाने की इजाज़त दीजिए. अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. आम्ही त्या तिघांसमोर सपशेल शरणागती पत्करली. गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती. आम्हीही धैर्याचा मुखवटा चढवला होता. तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आत्ता येतो असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो. TCPवर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलला फोन लागला आणि समोरून आवाज आला, अरे कैसे हो आप? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. चिंता करू नका, माझा एक बंदा येईल. तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल. उद्या मी संपर्क करतो. रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून ठेवणारे कर्नल. सेवा परमो धर्म. लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक गाठोडं जमा होत होतं. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसतमुखानं सामोरे आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग. का, कसे, कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. आपण बघितलं होतं की तिथलं वातावरण बदलल्यामुळे हे जी लेखिका आणि त्यांच्यासोबतची मंडळी ही तिथे अडकून पडलेली होती आणि काही कालावधीनंतर रस्ता मोकळा होईल म्हणून ते तिथे थांबले होते. पण त्यांनी मग आपला जाण्याचा मार्ग सुद्धा बदलवलेला होता. मात्र परिस्थिती आणखी बिकट होत गेली आणि ही परिस्थिती विपरीत होत गेल्यामुळे त्यांना थोडंसं घाबरल्यासारखं वाटलं. कारण की एक सर्वसामान्य नागरिक याला तितकीशी त्या वातावरणाची, म्हणजे एक सैनिकी वातावरणाची किंवा रणभूमीवरची जी अनुभूती आहे ती तितकीशी नसते. सैनिकांच्या मात्र जीवनात ते जीवन अंगवळणी पडलेलं असतं. इथं मात्र हा सर्वसामान्य माणूस घाबरलेला दिसतोय. शिवाय थंडी, या दोन्हीही कारणांमुळे ते थोडं तिथे अस्वस्थ आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये या TCP वरती गेल्यानंतर कर्नलला फोन लागतो आणि कर्नल त्यांना सांगतात की मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. माझा बंदा तिथे येईल, म्हणजे माझा माणूस तिथे येईल आणि त्या कॅम्पमध्ये तुमची राहण्याची व्यवस्था करून देईल. तितक्यात तिथे मेजर आकाश हसतमुखाने येतात आणि लेखिकेला म्हणतात, या माझ्या मागोमाग. का, कसे, कुठे हे प्रश्न विचारायचा प्रश्नच उरत नाही. कारण की प्रत्यक्ष कर्नलनी मेजर आकाशला तिथे यांच्या मदतीला पाठवलेलं होतं. या सर्व घडलेल्या घटनांमुळे सैनिकाकडे किंवा एका अर्थाने ज्याला आपण सैनिकी जीवन म्हणतो
याकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन, समाजाचा जो दृष्टिकोन आहे, किंवा सैन्यातले लोक हे यांना दया मया मदत ह्या गोष्टीची बिलकुल कसाच कुठेच गंध नसतो, किंवा त्यांच्या ठिकाणी तशी स्वभाव प्रवृत्तीच नसते. हे जे पूर्वग्रह समाजामध्ये पसरवल्या गेलेले आहेत ते इथे लेखिकेला पुसल्यासारखे वाटतात. कारण की क्षणोक्षणी रात्री 10:30 पर्यंत कर्नल पदावर असणारा माणूस, कर्नल पदावरती असलेला माणूस यांच्या फोनची वाट पाहतो म्हणजे काय? इतक्या रात्री कुठेतरी एक मेजर प्रत्यक्ष या सिव्हिलियनला म्हणजे सर्वसामान्य माणसांना मदतीसाठी येतो आहे आणि त्या परिस्थितीमुळे त्यांची मदत सुद्धा करतो आहे. हे वास्तव लेखिका इथे मांडताना दिसते आहे. आणि समाजामध्ये असलेले सैनिकांविषयीचे, आर्मीविषयीचे विविध असलेले पूर्वग्रह इथे पुसून टाकल्या जात आहेत. पुढे बघा, एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकं स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय होती. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं आत्यंतिक कार्यव्यग्रतेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठाई ठाई माझ्या शहरातील आत्मकेंद्रित आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचवत होतं. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता. 2 स्वभाव प्रवृत्ती, माणसाच्या 2 स्वभाव प्रवृत्ती लेखिकेने मांडलेला आहे. वेळ केव्हाची होती? रात्री 10:30ची भेट झाली. नंतर काय, गेल्या गेल्या जसं काही एखादं मोठं काम केल्यानंतर एखादा व्यक्ती जेव्हा परत येतो, खूप श्रेष्ठ असं काम केल्यानंतर एखादा व्यक्ती जसा परत येतो, त्याचं जसं स्वागत केलं जातं तसं स्वागत इथे लेखिका आणि त्यांच्या सहकार्यांचं केलं गेलं. गेल्या गेल्या त्यांना त्या थंडीच्या वातावरणामुळे वाफावलेला चहा दिला गेला, भजी खायला दिल्या गेली, कारण की हे उपवाशी असतील याची कल्पना त्यांना आलेली होती. आणि काही वेळामध्येच पटापट सर्व मंडळी, 8-10 मंडळी हे त्यांच्या जेवणाची वगैरे आणि राहण्याची व्यवस्था करायच्या कामामध्ये लागले. झडझड जसा मुंग्या इकडे तिकडे पडतात तशा पद्धतीनं ही होतकरू मंडळी पुढे कामाला सडसावली. आणि त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं की तुम्ही मुंबईपासून इथपर्यंत आमच्या सोबत तो सण, रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी इथे आल्या, तर आमचंही काही कर्तृत्व बनत आहे तुमच्या प्रती. म्हणजे सैनिकांप्रती असलेल्या अनेक दुराग्रहांना इथे कुठेतरी छेद जातो आहे. लेखिका स्पष्ट सांगते आहे की मी स्वयंमधून कोहम मध्ये गेलेली आहे. आपला एक सर्वसामान्य माणूस किंवा नागरिक किंवा एक सर्वसामान्य सिव्हिल ज्याला आपण हे म्हणतो नागरिक, सामान्य नागरिक ज्याला म्हणतो, तो सामान्य नागरिक किंवा माणूस हा संकुचित प्रवृत्तीचा आहे असं लेखिकेचं मत आहे. तो फक्त स्वतःपुरताच विचार करतो. तो स्वहम मधून लेखिका निघून कोहम मध्ये, म्हणजे एका अर्थाने एकांतातून लोकांतात गेल्यासारखं, स्वतःच्या पुरता विचार न करता तो सार्वत्रिक विचार, संपूर्ण मानव जमातीचा विचार करणारी दृष्टी किंवा अनुभूती लेखिकेला इथे आली. आणि म्हणून लेखिका इथे काय म्हणते आहे की संकुचित आयुष्याला धक्का पोहोचत होता. आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला, हा जो सर्वसामान्य माणूस आहे, समाजातील वावरणारा सर्वसामान्य माणूस, हा आत्मकेंद्रीय आहे, स्वतःपुरता विचार करणारा आहे. त्यासोबतच तो संकुचित मनोवृत्तीचा आहे. मला काय करायचं त्यांचं त्यांनी बघून घ्यावं, फुकटात काम करतात का, पगार घेतात, अशा पद्धतीचे अनेक विधान आपल्याला सैनिकांविषयी समाजामध्ये निघताना दिसत आहेत. पण ते
त्यासाठी काय करता आहेत हे सुद्धा आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. आता इथलं हे आदरातिथ्य बघितल्यानंतर लेखिकेच्या समोर हे प्रश्न आपल्याला इथे उपस्थित झालेले दिसून येत आहे. पुढे ती काय म्हणते आहे बघा. लेह आणि 14 कोअर हे आमच्यासाठी एक समीकरण बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील ह्याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का, असे प्रश्न लेखिकेच्या समोर पुन्हा उभे झाले. आम्ही कर्नल साहेबाच्या केबिन पर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, माणूस बदलला पण तीच वृत्ती. कर्नल राणा. कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेनं बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडं व्यथित होते. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन आसमानचा फरक आहे. टीव्हीमुळे समाजाला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकरीचं होत चाललं आहे. मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकांना समजून घ्यायला इथं येत असता. तुम्ही नेहमी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता बघता 2008 साल उजळले. माझे वचन पूर्ण झाले होते. 5 वर्षाचं वचन घेतलं होतं ना की इथून पुढे 5 वर्ष मी सैनिकाचं जीवन हे कसं असतं, त्यांना कोणकोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आपण बघितलं आहे की 36 तास एक व्यक्ती, एक सैनिक इथे सतत उभी राहून ड्युटी करते आहे. असे अनेक प्रसंग, अगदी रक्त गोठवणारी थंडी, अशा विपरीत परिस्थितीमध्ये कुठेतरी ही सैनिक मंडळी इथे काम करते आहे. आणि याची पुसटशी कल्पना ही सर्वसामान्य माणसाला नाही याची खंत लेखिकेला वाटते. आणि तत्क्षणीच ती लेखिका तिथे याच्या पुढे 5 वर्ष मी सैनिकाच्या जीवनाचं वास्तव सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवेल अशी प्रतिज्ञा करते. आणि 2008 साली तिची ही 5 वर्ष पूर्ण झालेली दिसते आहे. आणि तोही दुसराही प्रसंग त्यांनी इथे सांगितला आहे. कर्नल झा नंतर नवीन कर्नल इथे येणार, मग आता हा व्यक्ती कसा, हा मदत करेल का, असे प्रश्न तिच्या समोर होते. दुसऱ्या दिवशी ती त्या कर्नलची भेट घेते. वर्दी तीच, कॅबिन तीच, खुर्ची तीच, फक्त बदलला कोण, माणूस. वृत्ती सुद्धा तीच. म्हणजे जरी झा गेले आणि राणा आले तरी सुद्धा त्यांची स्वभाव प्रवृत्ती बदललेली नव्हती. म्हणजे सैनिकांमध्ये किंवा या सोल्जर आयुष्यामध्ये, सैनिकी आयुष्यामध्ये एक सैनिक घडवण्याची प्रक्रिया आहे. लेखक तो कर्नल राणा असे सांगतात की हा जो सैनिक वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या प्रदेशातनं, राज्यातनं येतो, तो तिथून आमच्याकडे येतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती सैनिक बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. कारण की त्याला आपल्या कुटुंबियाशी बोलायचं असेल तर फारच फार काय तर मोबाईल, आणि जग जर बघायचं असेल तर फारच फार टीव्ही, याच्या पलीकडे त्याचा जगाशी आणि कुटुंबाशी संबंध नसतो. त्या कारणामुळे त्यांना सैनिक बनवण्याची प्रक्रिया ही फार अवघड प्रक्रिया आहे असं सांगतात. कुटुंबापासनं आणि समाजापासनं पूर्णतः अलिप्त असलेला हा सैनिक, अशा सैनिकाच्या जीवनाला समजून घेण्यासाठी, अशा सैनिकाचं जीवन तुम्ही सार्वत्रिक करत आहात. सैनिकाच्या जीवनातील जीवनानुभवांना तुम्ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवत आहात. हे जे तुमचं काम आहे हे खरोखर फार स्तुत्य अशी कृती आहे. तर तुम्ही ही जी कृती आहे अशीच पुढे समोर चालू ठेवा. त्याकरिता माझी सुद्धा तुम्हाला मदत असणार आहे. हे कर्नल राणा यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर लेखिकेला खरोखर प्रश्न पडला की
हे कसं का घडू शकतं, हे कसं घडू शकतं? दोन माणसं बदलत असताना सुद्धा त्याच खुर्चीवर जेव्हा ते वेगवेगळी दोन माणसं असतात तरी सुद्धा त्यांची विचारसरणी ही सारखीच कशी असू शकते, हा प्रश्न इथे लेखिकेला पडला. आणि ही विचारसरणी घडवण्याचं काम कोण करते आहे, तर तिथली ती व्यवस्था, तिथलं चाकोरीबद्ध असलेलं जीवन, हे इथे लेखिकेला आपल्याला समजावून सांगायचं आहे. पुढे बघा, अनुमावशी ह्या आसमंतात एक सुगंध पसरला आहे, तुला जाणवतो आहे का? द्रास, कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचे स्मारक, विजयस्तंभ, तोलो लिंगचा पहाड ह्या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्या बरोबर आलेली भाग्यश्री भाऊक होऊन उद्गारली. कदाचित तिचं हे स्वगत असावं, पण तरीही मी विचारलं, कसला ग? भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. तिचं स्वतःशीच बोलणं चालू होतं. अगं, या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगरमाथा वीरश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमात जाणवतो आहे. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकापुरताच किंवा सीमेवर असतो का ग? आपलं आणि त्यांचं काही देणं घेणं लागत नाही का? असे अनेक प्रश्न तिथे त्या वातावरणामध्ये गेल्यानंतर लेखिकेच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींना पडायला लागले की फक्त देशप्रेम किंवा देशाविषयीची देश सुरक्षित करण्याप्रतीची जबाबदारी ही फक्त सैनिकांचीच आहे का? देशप्रेम किंवा देशाभिमान हा फक्त सैनिकांनीच जोपासायला हवा का? असे एक ना अनेक प्रश्न एक सर्वसामान्य माणूस म्हणून या भाग्यश्रीला पडलेली दिसते आहे. जणू ती इथे नव्हतीच, म्हणजे ती आमच्यात असून सुद्धा आमच्यामध्ये नाही असं काहीच तिचं अस्तित्व तिथे निर्माण झालेलं होतं. ती इतकी त्या वातावरणाला भारावून गेलेली होती. त्या कॅम्पवरती असणारी देशाविषयीची आत्मीयता आणि आपल्या कर्तृत्वाची जाणीव, आपल्या कर्माची जाणीव, कर्तव्याची जाणीव इथे लेखिकेने त्या वातावरणातनं अनुभवलेली आहे. आणि त्या भारावलेल्या वातावरणामधनं भाग्यश्रीचे आलेले हे विचार आपल्याला इथे फार प्रेरणादायी ठरणारे आहेत. शिवाय आपल्याला विचार करायला लावणारे सुद्धा आहेत. म्हणजे सर्वसामान्य माणसाची जबाबदारी काय आहे किंवा असली पाहिजे हा प्रश्न इथे त्यांनी आपल्याला या वैचारिकाच्या माध्यमातून उभा केलेला दिसतो आहे. पुढे बघा, लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि शेवटी द्रास, कारगिल असा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध ल्यालेले सरहदीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतळ साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. हे त्याचंच फलित. याचसाठी केला होता अट्टहास. म्हणजे भाग्यश्रीने केलेलं ते वक्तव्य खऱ्या अर्थाने या 5 वर्षाचं फलित आहे असं लेखिकेला इथे वाटून जातं. कारण की हा 5 वर्षाचा जो प्रवास आहे हा वेगवेगळ्या सैनिकी जीवनाच्या अनुभवांनी भारलेला होता. सैनिकांकडे बघण्याचा जो परंपरागत दृष्टिकोन आहे या परंपरागत दृष्टिकोनाला छेद देणारा होता. एक पूर्वग्रहांना पूर्णतः पुसून टाकणारा होता. असे अनेक प्रसंग त्यामध्ये घडले की ज्याच्यामुळे सैनिक आणि एक सर्वसामान्य नागरिक यांच्यामधला असणारा सहसंबंध म्हणा अथवा यामध्ये असणारी एक थोडी मधली
जी जागा आहे ती जागा समजून घेण्यासाठी केलेला हा अट्टहास लेखिकेला इथे वाटतो आहे. पुढे ती काय म्हणते बघा, गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली फूट निखळून पडत आहेत. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयी संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्यासारखा गहिवळ दाटून येत आहे. आपले सैनिक हे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. मात्र खिदाची गोष्ट अशी आहे की आपण कृतज्ञ तर नाही, कृतज्ञ मात्र नक्की आहोत. त्यांनी केलेल्या देश सेवेची आपल्याला तीळ मात्रही जाणीव नाहीये. आपण सरसकट सहज म्हणून बोलून देतो, ते का फुकटात काम करतायत का, पगार घेतायत ना, उद्या तुम्हाला पगार देतो, जा सीमेवरती लढायला. ही जी समर्पणाची वृत्ती आहे किंवा ही जे देशाविषयीचं असलेलं जे प्रेम आहे हे अंतःकरणातून असलं पाहिजे. वरच्या वरती असून चालत नाही. तोच सैनिक बनू शकतो. मजबुरी म्हणून सैनिक होणं ही गोष्टच तिथे नाहीये. त्या प्रवाहामध्ये गेल्यानंतर तो व्यक्ती तो ड्युटी म्हणून करत नाहीये, ते आपलं कर्तव्य. ड्युटी आणि कर्तव्य या दोन मध्ये फार फरक आहे. 2 शब्द लक्षात घ्या. ड्युटी ही एक चाकोरीबद्ध व्यवस्था असते. कर्तव्य माझं काम आहे, हे माझं कर्तृत्व आहे, हे माझं कर्म आहे, ही भूमिका ही अंतःकरणात येत असते, मनात नाही येत असते. तिथे समर्पण असते, सेवाभावी वृत्ती असते. आणि हे सैनिकांमध्येच पाहायला जातं, सिव्हिल पर्सन मध्ये पाहायला जात नाही, सर्वसामान्य नागरिकांमध्ये पाहायला जात नाही. म्हणून इतका गोंधळ आपल्या व्यवस्थेमध्ये निर्माण होतो. सीमेवर ते होतो का? नाही. का? कारण की हे जी व्यवस्था आहे किंवा हे जे काम आहे ही माझी व्यक्तिगत जबाबदारी आहे. अशा प्रवृत्तीनं तिथला प्रत्येक सैनिक, तो कुठल्या भूभागात आलेला आहे, तो देशाच्या कोणत्या प्रांतातनं आलेला आहे, तो कोणती भाषा बोलतो, त्याचा जन्म कुठला, तो कोणत्या जातीतला, कुठल्या संप्रदायात, ह्या सर्व गोष्टी मागे पडतात आणि फक्त शिल्लक उरते भारत आणि त्याचं असलेलं ते दायित्व. ही जबाबदारी किंवा ही भूमिका घेऊन इथला प्रत्येक सैनिक आपल्याला इथे काम करताना दिसतो आहे. याची जाणीव मात्र इथे कवी लेखिकेला होते आहे. म्हणून या सैनिकांविषयीची जाणीव आपल्याला असली पाहिजे. जबाबदारीपूर्वक आपण त्यांच्याशी वर्तन केलं पाहिजे. हे देशाचे हिरे आहेत असं विधान इथे आपल्याला लेखिका करताना दिसते आहे. पुढे बघा, आम्ही